हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापापविनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकेः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। मारीचाक रावणू येवनो तागेले योजनेक ओपसाच्या पळयता आनी तागेले योजन कसं न्ही म्हळ्यार मारीच्यान मायामृग जावन भोंवचे खंयची बैल मनीशी एक विशेष कसले आशिल्ली पळयल्यार तिका एक अभ्यास आसता हें म्हाका जाय म्हणून। तशीची ते सीतेले दापंत ताण्या कडेन ते कडेन वतना ते भांगरा जिंके पळोवन रामाक ती हांडी म्हूण खंडीत सांगता। तशी सांगले कुडले रामूय मोगा बायलेलें उत्तर काणगालू जायना नशी तो ते जिंके मागशी वता बिल्लू बाण घेवन। त्या वेळाक पक्कनी लक्ष्मणानय तागेलो लोटो चमकल म्हण जाल्यार सीत हांगा एकांगी जावन आसता पळय त्या वेळार ती काम घेवन लंके वता म्हूण हें तागेलें योजना। जाल्यार तो सांगतरस मारीचू तूं सांगलें म्हणके तितली सुलभ ना तें इत्याक म्हळ्यार हाजे पयशी फुडें रामाक लक्ष्मणाक सीतेक हांव भेटिला पुढे एक पंत रामबाणा दुखून हा बिडगड जालेलो विशय सांगला वैवे कसं न्ही 100 योजन दूर म्हाका ताणें घाल्लेलें सांगला न्हय ते जावन सुमार काळ नंतर बोधा येत तरी हांव कोण म्हूण कळून हांव थंय दुखून हे कडेन नशी थंय जिवन करून आशिल्लो। जाल्यार त्या युद्धांत कशी वांतलो जाल्यार आर्त ताका तुका एक जाल्लेलो विशय गोतसवे दोन्ही राक्षस मृगरूप घेवन दंडकारण्या प्रवेश करतना हांवय चमकल कसं जेतो पळया म्हाका गोतना त्या वेळार राम थंय येयला म्हूण सांगून हांवय तांगेलो ओटू तापासांक मारून तांगेलो रगत मांस म्हळ्यार म्हाका भारी प्रिती तशी हांव तांकां मारून तांगेलो रगत पितलो मांस खातलो अशी रशी मांस भक्षक जावन वनांत वास करतले जना पुरय म्हाका पळोवन भितली तांणी। त्या वेळाक थंय वपास हांव रामाक वैदेहीक लक्ष्मणाक पळयलें हांव कसो लेखलें तो राम म्हूण म्हाका कळनी तो एकलो तपस्वी म्हूण लेखून हांव तागेले ताकाय मारून खावचें म्हूण मेगेल ते तीन तीक्ष्ण शींग आशिल्ले मेगेल माथ्याक तसल मृग जालो लाव ताका कोंकून दिश मारूं म्हूण वतना रामान कसं केलें निश्चित भाण तीन मेगेल वैरी प्रयोग केले। ते प्रयोग करतना हांव पळयलें तो राम म्हूण म्हणटना म्हाका कळला पुळ्ळीपंत 100 योजन दूर घाल्लेले आतां घाल्ले खंय 1000 योजन दूर घाल्ले म्हाका गरायवचें वाट विसरत म्हूण म्हणलें भंयार हांव पलायन केलें की 2 राक्षस मेलींची तांणी मेगेल लोटो आशिल्ले। हांव आतां वपास तपस्वी जावन हांग घेवन बसला म्हाका त्या पयरची ते रामाल रूप आनी दोळ्यात रातून वचनी सपनांत उठयतना बसतना पुराय रामाक पळयता हांव एक राम न्हय 1000 राम म्हाका दिसता। हें सगळे अरण्यांत खंय पळयल्यार थंय रामू दिसता म्हाका एकलो आसतनाय म्हाका रामू दिसता रस रामू दिसची कसं न्ही म्हाका रत्नांनी चरत आसचे म्हाका रकारा दुखून सांगचे खंयचें नाम कोण आपयल्यार म्हाका भंय
जतरस इतक म्हळ्यार तागेले प्रभाव म्हाका गोत्तस तो रामू बलिंद्राक जेवोन मुंची तसले राक्षसांकय दिश मारचे तितले समर्थ म्हणटना तुक मारनाशे बसतलो तो रावणा तूग रामालोट युद्ध करतकी तागेले सुद्दी सोण चंदायर आसतकी ते तुका सोडलेले जाल्यार रे मारीचाले अन्यक पण ते उरलो का म्हण आश आसला रे मेगेल्यागी रामाल सुद्दी सांगू नका कळवे तशें जावन तुगेले अपराधा निमती हांव नाश जेवची बिलावर तुका कसो जेवका ते करी हांव तुगेले म्हापशी येना म्हूण सांगून तो सांगता तितली सांगता रे येस पळय रावणाक ते उत्तर घेवच्या कुशीना कसं न्ही तई वाल्मिकीन कितली चंद करून सांगला म्हळ्यार उक्तो न प्रतिजग्राह मर्तुकाम इव औषधम मर्तुकाम म्हळ्यार मोरू आशी पाविलो रोगिश्टू कसले जावन आनी मोरया मंडिशिलो कशी वखद घेवच्या कांयकना की तशीची रावणू हांगा मारीचाले तथ्य जालेले उत्तर ताका नाका तशें जाला निजावनी ताका म्हळ्यार मनशायक वेळू येवचो म्हणूस मोरूक ते कालपुरुशान त्या वेळाक प्रचोदन करूस कसले वखद घेवन रप्त म्हण जाल्यार वखद घेना नशी प्रचोदन करचें जेवो एक लायक डॉक्टर मेळना वंतलो म्हण लेखल्यार डॉक्टर मेळना नशी रपचें हें पळय कालपुरुशाल प्रचोदन तशी आतां रावणाकय त्याची प्रचोदन कसं न्ही चांग उत्तर मारीचें सांगता तें घेतलें म्हण जाल्यार रावण व्हरता न्हय ताका आतां कालपुरुशाल प्रचोदन कसं न्ही मारीचाले हित जावन आसले थती जावन आशिल्लें उतर आयकना तो जाल्यार मारीच्या सम्म उलयता तो भारी एक कटू उतर उलयता मारीच्या मेगेल विशयांत तूं असल पुरे उत्तर कसल सांगचें ते पळय तूं सांगल्यार हांव आयकत म्हण लेखला पळय कांय ना कसले फल दिना नाशिल्लें भुंय तूं भात हाण बितविला रे भातात हें येतवे ना नव्हे तशीची तूं कसं सांगलें मेल खान्ना वयरच्यान वत्ते माते भितर चमकल्यार नव्हे तुगेलें कसं उत्तर आसो मेगेल एक निर्धाराव करून जाला हांव तांतूं तुकून मागशी येयना मस्त पापिश्टू मूर्खू सामान्य जावन आशिल्लो एक मनीशू म्हूण तूं लेखला पळय तशी ना तो म्हणून मारीत सांगता तो सांगता रस तो सामान्यान तूं सामान्य इत्याक म्हळ्यार तागेलें राज्य तागेलें आनम्माक सकट सोण एक बायल मनशीन सांगिल्लें उत्तर आयकून रान आयलो न्हू तूं मुर्खू न्ही मे तो नानतले तो कसो करता आशिल्लो ताणें अन्नान कसलें उतर सांगलें अन्नाक मारून ताणें राज्या बैसूक आशिल्लें ती बायल मनीस म्हणून लेखना नशी तिका मारनो तूं कोण म्हाका रान्ना वच्चा सांगची म्हूण तें सांगता आशिल्लें कसो धर्म कसले निश्टे मेगेल दृश्टीर तो धर्मिश्टू न्ही तो पाप आशिल्लो तो आतां युद्धांत तूं खरा मारला तें पाप न्ही मे ते खराक कसो खातीर मारलेले शूर्पणखेक अपमान केलेले पाप आसता गे लागीं तें खरा निमगुचे चमकत मारलेले आतां शूर्पणखेक विरूप केलेले पाप आसा पळय हांव तागेलें बायल म्हळ्यार ताका जिवा पशी चडकी मिगेले शूर्पणखेन सांगला तिका अपहरण करूं का हांवें हें मिगेलें अचल निर्धार इंद्रादी देवतेन स्वयं येवन नाका रावणा तुका हें काम म्हळ्यार हांव कांय आयकना तरी तुगे लागीं हांव येवन मारीच्या एक उडगास असो तुगेली बुद्धी कसली म्हूण म्हाका कळनी हांव येवन तुगेल्या कांय निमगेल वे मारीच्या हें काम हांव कोरका की नाका अशी करचें म्हूण लेखलां हांव कोरका की नाका म्हूण निमगेला तुगे लागीं तशी निमगेला जाल्यार तूं इतली सलहे सुचने पुरे म्हाका दिवेत आशिल्लें हांव तुका निमगेल न्ही हांव आज्ञ केलेलें हांव सीतापहरण करचें म्हळ्यार निर्धार करून हांगा तुगेलें आयला तशें जावन तूं म्हाका सहाय कोरका म्हळ्यार आज्ञ करतर आसा हांव सलही निमगेल्या मात्र तूं सलही दिवका कळवे तेदनाय कशी म्हळ्यार तुवें मिगेल ही तशील उतर ही तुवें तिरस्कारपूर्वक सांगली म्हूण जाल्यार रायान आयकूंक म्हूण कांय ना कळवे तशें जावन तूं आतां हांव तुगेल्या कसलेय सहायान निमून येनी तुगेल्या कसल कोरका कसल करूं नज ह्यान तूं कसले चूक आसवे समस्वे तेवय निमगिनी तूं एक भांगराचे जिंकी जावन सीतेले द्र भोंवका म्हूण चितल जावन भोंवका म्हूण मांद्र सांगिल्लें ती तुगेले वयर आश येतना ती ते जाय म्हूण रामाले सांगता म्हूण जाल्यार हांव लेखिल्लें काम पुरे जाता इतलें कोर न्हू तूं मागीर खंय जगता वस तुका जाय जाल्यार अर्ध लंके दिता हांव
कळवे रामाक वंचन करून वर का रामाला युद्ध केल्यार न्हू म्हाका कसले जाता म्हूण तूं सांगचें ताका वंचन करून हांव वरका म्हूण लेखला सीतेक तशें जावन तूं कर्तव्य पळय हांव सांगिल्लें उत्तर तूं आयकना म्हूण जाल्यार तुका आजीची मरण येता तशें जावन कोरका की नाका म्हूण आलोचन करची तुगेलें काम कसलें हांव सांगिल्लें रावणान सांगिल्लें आयको की नाका कोरका की नाका म्हणचें तुगेलें काम तें आयकल्लें अर्ध राज्य जाल्यार दिता आयकनी मागीर तुका आजी मारता म्हूण सांगता तेदना रावणाक तो कठोर जावन उलयतके वारीच सोणा बीन तो सांगतरस हें सगळें राष्ट्र लंका राष्ट्र मात्र न्ही तुगेले मंत्रियो तांगेले चेडूं तुगेले राणयो सकळचे नान सर्वनाश जावचे तसले हें उपदेश तुका कोण दिलें खंयचे पापींक तुका सुकारासचें पळोवचें जायनी निजावन एक अमात्यो मंत्री म्हूण म्हळ्यार रायान नाका जाल्यार कोरो प्रवृत्त जाल्यार ताका थड सुका हें पुरे कोणेंय सांगनी की तुका म्हूण दिसता म्हाका तशें जावन तूं दुर्बुद्धीचो म्हूण नैवे तुका तांणी सांगला जाल्यार तूं दुर्बुद्धीचो तशें जावन तूं कसो कोरका म्हूण सुरवे तुगेले विभीषणादी मंत्रीले निमगे हांव तुका सुरवेका सांगला त्या परे करका तुवें म्हूण सांगून आतां हांव मरू पुरो रामाला आतां मेळनो जाल्यार तुकाय काय राम वंचयश ना सोडीश ना तुका वंचूक कुडले मरता तो जाल्यार हांव रामाल निमती मेल्ल्यार पुरो हांव कृतकृती जालो म्हूण लेखता रामाल दर्शन म्हाका जाल्यार हांव मेल्लो म्हळ्यार खंडीत सीते अपहरण केल्यार तुवंय मरता तेवूय खंडीत जाल्यार एक चडूण कसले एक व्यत्यास कसले म्हळ्यार रामान म्हाका मारल्यार हांव एकलो मरतलो सीतेक तूं अपहरण केलें तुगेले सर्व बंद बांधवांगेले वट मरतलो तुगेले सगळे लंक नाश जातले तशें जावन तूं कसो करका म्हूण पळय तुका मागीर आयकुच्यानच जावं सांगिल्लें म्हूण जाल्यार हांव कांय कसलें करूं जायना रावणा कसो म्हूण पळय म्हूण म्हणटा जाल्यार हो कसो सांगल्यार तो आयकना पळय रावण त्या वेळार मारीचो अंत्यान ताका मेल्ल्यार रामा खंडीत सुद्दी चमकल्या रामाल निमती मरता म्हळ्यार गोतस तेव्हांय भय आयकनातल्या हागेल निमती मरता म्हळ्यार गोस तागेले मनांत येईल की हागेल निमती मरची पशी रामाल बाणा मेळणू मोरया म्हूण सांगून तशी सांगता रस्तो कसले जेवो हांव जिंकी जिंकी जावन वता कशीची बिल्लो बाण खडग धरलेले रामान म्हाका 2 पंत काही धांवडायला भिवन आयला हांव मी गेले खंय आयुश्य सरला दिसता रामाला येद्रा कसले पराक्रम दाखोवचे जत्वे जैत रावणा वचा तुका देव तुका बरें कोरो म्हूण सांगता तेदन रावण बारीक कुशीर सांगके तूं आतां जाल्यार बद मारीचू आजी फुडें सामान्य राक्षसू जावन आशिल्लो वचा आमी रथार चोवन वचा तूं थंय वतरे बांगरा जिंकी जावन रामाल बायल सीतेले येद्राक भोंव तिका वंचन करी मागीर हांव जनशुन्य जाल्यार आश्रमांत ती एकली आसता पळय तेन्ना तिका अपहरण करता रावण ही मारीचे वेग जावन वग्गी रामाश्रमा लागीं रथार वचून पावल्यांची रावण मारीच्या रामाला आश्रम दाखयता मारीचो भारी चंदेक जिंके रूप धारण केलें की कामरुपी नवतनी मायामृग म्हणचे ताका तांचे कोंबा तुदीन तूं इंद्रनीलमणी आशिल्ले तितले जगजगेत आशिल्ले ते जिंकेल तोंडाची एक बदी धवीची आनी एक बदी कळे जावन चकचक येत आशिल्ले तशी चंद जिंके येद्दोळ पळय कोणें तसल जिंके थंय मारीच म्हळ्यार जिंके ते रामाला आश्रमा येद्राक सीत केदना भायर येता केदना म्हाका पळयता म्हूण सांगून थंय दिबरां कोर खातरस रुखाचे पुराय पाल्लो गिल्लो खातरस थंय तोट गीट आसा ताजे तेकडे वता खंयकी धांवले ओपास येवन आश्रमादी कडेन आयलो तशी मारीच्यो न्हिजावन व्हरलेले जिंक्यांक पुरे कळ्ळा हें आमगेलें म्हणके न्हंयची न्हंय म्हूण सांगून कित्याक म्हळ्यार ताजे आंगा दुखून रक्त मांस खावचे प्राणीचे वासान येत आशिल्ले भरलेले जिंक्याक पळोवन धांवतलीच खंय जाल्यार हाका ते तितली जिंकी ताजे लागीं येता न्हय खावका म्हणून आसता जाल्यार तो खायना इत्या म्हणून उतर आपता इत्याक म्हळ्यार
खाल्ले म्हणजे री आव जिंकी नाही म्हणून पुरे जना कळता आता हांव वेस्ट घालून गेल्ला न्हू म्हूण सांगून लागगे येयले जिंक्याक न्हू तर पळयत आशिल्ली शिबाई कसं आसचेला री खायना अशी न्हू तर भोंवत आशिल्ली खंय थंयची सलपडानाची सीते आयली फुलं व्हरूंक म्हूण सांगून पळयतरस त्या जिंक्याक पळयलें पळयतना तिगेलो दोळो भारी संतोशान उडोड जेलक एद्दोळ थंय हांव असलें प्राणीक पळयली न्हू म्हूण सांगून तिका एक दिसली खंय ओ हांव असले एक मायामृग पळयनी भारी छंदस म्हाका पळोवंक आशिल्लें न्हू हें म्हाका जावंक आशिल्लें न्हू कसो छंद पळय हें आमगेले आश्रमांत आसलें रे भारी चांग म्हूण सांगून ती कसं करता सीदा लक्ष्मणा आपयत के लक्ष्मणा म्हण कडे री लक्ष्मणान येतना रामू येता खंय तागेलो ओटोची तेदना ती सांगता हांगे जिंकेला पळय कितली छंदस पळय म्हाका हें जावका म्हूण म्हणटाना लक्ष्मण मांजर कुडले रामाले सांगता ते जिंके पळयतना म्हाका वो सादारण येत न्ही मारीचे राक्षस आसच्या पुरो मृगरुपार आयला म्हूण दिसता हाका कसं रूप जे तें धारण करूं कळटा खंय तशी कितली की राय पुरो येता न्ही तो असल जिंकेनी जावन तांकां घेवन खंय खंयची वचून तांकां खाता आशिल्ली खंय ह्या पुरो हांव आयकलां तशी माया रूप धारण करच्याक गोत्त आशिल्ली मारीचूची हें मायामृग रूप धारण करून आयला तशें जावन हे रामा हें भांगरा जिंके असले तूं खंय जेव पळयला वय जगत्यांत तेवय कसं न्ही ताजे कोंबा तुदिरी नीलमणीस दोळ सोच कडेन वज्र जग गेल्या वरी जाता असल पुरे मृग म्हूण आसतवे म्हूण सांगतना ती सीते लक्ष्मणा सांगता की लक्ष्मणा त्या पुरे म्हाका गोतना जाल्यार ही जिंके मिगल मनांत भारीची एक आकर्शण हाडला तेच्यान हें म्हाका हांडी आमी हें जिंक्या वटू खेळी येत न्हू हांगा पळय आमगेल्या आश्रमा परिसरांत कितले जाय तितले मृग आसची चमरी गय्यो चमरी दव बल्लाचे काळ बल्लाचे गय्यो करडी जिंके वानरस किन्नरस पुरे आस जाल्यार एद्दोळ हांव असल भांगरा जिंके मात्र पळयनी कितले छंदस पळय हें सगळे हाजे आंगा उजवाडान सगळे रान उजवाड जाल्लेशी दिसता तशें जावन हे लक्ष्मणा त्या माया जिंकी की कसं की म्हाका मात्र ते जवूका पक्कनी जिंके जिवंत जावन तुमी हाडले म्हूण जाल्यार आमगेल्या आश्रमांत एक आश्चर्याची वस्तू दवरल्या बरी जाता कोण आमगेलो आश्रम संदर्शन करूं येताची तांकां भारी आश्चर्य जाता मागीर हांव वनमास जावन वतना हें मिगेल अंतपुरांत बांदून घालता ते भारी छंद पळय ताका पळोवच्याक कितली जन येतली गो तसवें भरता जाल्यार संतोश जातले मिगेल तीन माययांक खंडीत हे जिंके निमती संतोश जातले तशी लक्ष्मणा जिवंत जावन हाडका तूं हें पक्कनी ते मेळ्ळी म्हणले की जिवंत जावन मेल्ली म्हणले की तुगेले बाणा लागून त्या वेळार ताजी चर्म सल्लो न्ही हाडल्यार पुरो हांव ते चर्म सुकोवन दवरता म्हूण सांगतरच ती आनी मिगेले बैसचे मांद्रेस पळय ताजे ते चर्म घाल न्हू हांव रामालोट संतोशार बसता म्हूण सांगून सांगता ती रामाकय सांगता लक्ष्मणाकय सांगता राम पळयत खंय ते कसो बा हें एक अद्भुत मृग म्हूण पळयता पळय त्या रुपाक ताकाय संतोश जाले सीतेल प्रचोदनांनी तो भारी संतोश पावलो की सीते मिगेल्या निमगीत न्हय कसलेय निमगिना आशिल्ली हें एक मृग हांडी म्हूण निमगिता तशें न्हू लक्ष्मणा पळय आमी सीतेक जाय आशिल्लें कोरका तिगेले आशेक समजावन हें मृग हाडका खंय हें मृग हांवय पळयनी इंद्राल नंदन वनांत वयना कुबेराल चैत्ररथ वनांत वयना म्हणटना बुंयचेर कशी येवची हें भारी छंद मृग हें तशें जावन लक्ष्मणा आमी हें मृग धरया आमकांची भारी संतोश जाता हें मृगा पळयतना सीतेक खूश जायना अशी आसतवे तशें जावन आमी कसलेय जावो तें सीतेल खातीर पुणी आमी हें माया मृग हाडुका इतें म्हळ्यार सीतेन म्हणला फक्कनी वांचनी म्हूण जाल्यार मेल्लेलो मृग हाडल्यार पुरो ताजे चर्म
ते हांव म्हगेलें दरबेचें बसच्या केल्लें आसनच पळय ताजे वयर घालून हांव रामा लोट बसता म्हूण पळय तिका म्हगेलो ओटू ते बयसको म्हण आशेंच जाल्यार आमी हाडया पक्क न्ही लक्ष्मणा तूं सांगलें एकत वेळ यदिवायम यथा यन्माम भवेद वदसि लक्ष्मण मायेशा राक्षसस्येती कर्तव्यो अस्य वदो मया पळय एकच वेळ तूं सांगल्या बरी मारीचे राक्षसूची यो माया मृग जावन आयला म्हूण जाल्यार ताका वध करचें आमगेलें कामत न्हय कितलें तापसींक ताणें मारनू खाय न्ही वे कितलें यो क्रूर मारीचाल निमती कितलें तापसी जन मेल्ल्यांची म्हूण हांव आयकलां बेटे खातीर येईल कितलें रायांक विंगड विंगड वेश घालून हाणें मारला म्हूण आयकलां म्हणटना मृगरुपार यो मारीच राक्षस वस म्हणजे तो वध्य जावच्याक अर्ह न्हय तशें हांव मच्छा ताका धरया म्हूण तुका गोत हांवें तेदन राम वपास अगस्त्याल विशयी सांगता कसलें म्हळ्यार पुढे वातापी म्हणलेलीक असुरू सर्व तपस्वींक जमणा म्हूण आपोवचें ताणें तपस्विले वेश घालून भोंवचें खंयचे तपस्वी नायले आमगे ती तुमी आजी भोजना येवका श्राद्ध भोजन असं म्हूण सांगून आपोवचें आनी मानसरुपान तांगेलें पोटा सिरवचें आनी ते तागेले भाव इल्वल म्हूण आशिल्ले ताणें वातापी यो म्हणली कुडलें पोट भेतून भायर येवचें तशी एक पंत पुरे ऋषींक श्रेश्ठ जावन आशिल्ले अगस्त्य महाऋषी त्या वाटेन वतर आसतना तांकांय तशी आपयले अगस्त्याल पोट्टा भितर तांगेलो आहार जालो आनी पोट सिलवून भायर येवन अगस्त्याक मारचें म्हूण लेखतनाची अगस्त्य कुडले मळिलीची त्वया विगण्य वातापे परिभूता स्म तेजसा जीवलोके द्विजश्रेष्ठ तस्मादसि जराम गतः तुवें कितली द्विजश्रेष्ठाक वंचनेरी ह्या लोकांक तूं मारला न्हय तशें म्हणून आजी तूं वातापी जीर्ण भवत तूं म्हगेल्या पोट्टान तूं जीर्ण जा म्हूण सांगून सांगता तशी तेदना वातापी तांतूं जीर्ण जाल्ले विशयी तुका गोतच न्हय अगस्त्याले पोट्टा भितरी तशीची वातापी मणकेची ह्या मारिच्यानी वांचूनश्च नज अगस्त्यांक वातापी राक्षस वातापी निल्वल राक्षस मेळ्ळी जाल्यार म्हाका यो मारीचे राक्षस मेळ्ळा हाका मारन येवचें खंडीत हांव पळय लक्ष्मणा तूं मानमिगे लोटयवची नाका यथा प्रकार केदनाचे वरी सीतेक रक्षण करच्याक तूं हांगा रावपुका जाता आमगेलें कर्तव्य चड जावन सीते खातीर आसूचें आतां हांव ह्या मारिच्याक मारूंक जिवंत जावन हाडूं वता न्हय हांव केन्ना हांगा दुखून वतकी तेदन दुखून हांव वापस आश्रमा येवतय तूं सीतेक राखून वचुका तांतूय सीतेले विशयांत मस्त जागृत कोरका तशी तिका आमी कशी हाडला तशी अयोध्ये व्हरका तशें हांव तूं हांगा पळयतर राब हांव हे मृगा मारनू वगी ताजी चर्म घेवन येता म्हूण सांगून तो सांगता आनी एक मांद्र एक उडगसो लक्ष्मणा जटायूक आंगाची राब म्हणटा हांव भारी समर्थ तो जटायू पक्षी भारी बलशाली बुद्धीनय भारी चुरकू तो तागेले सहकारान प्रतिक्षण खंय दुखूनय आपत येवच्या पुरो हांव ना म्हूण जाल्ले कुडले तशें हांव जटायूले समक्ष मारी सीतेल रक्षण तूं कोरका म्हूण सांगून राम लक्ष्मणाक आदेश दिता आनी त्या मायामृग हाडचे खातीर तयार जाल्ला तो तशी आतां आमकां दिसता राम न्हू तो समवे तशी एक मृगा आशेक वच्चें इते खातीर राम तशें करता म्हूण म्हळ्यार तांकां फुडली दिसू तांकां पुरे गोत आनी कसो काणी जाता रामाकय सीतेकय रामू कशी रामावतार घेवन येयला सीते सर्वज्ञ ती तिका पुरे गोत्तस तिका गोत ना अशी ना ती वय रामा बरीची म्हणटना तिकाय गोत्तस आयचे दिसा तिगेलें अपहरण जावचें आसा म्हूण सांगून जाल्यार तांगेले रावणा मारचे खातीर तांणी केलेलें एक नाटक तें आतां हे मारीच्या मारका सीतेला अपहरण जावका सीतेक लंका व्हरका तिका सोदूत नेमणारी रामान भोंवका मागीर तिणें लंकेस म्हूण कळटरी मागीर सैनी घेवन लंकेन तूं युद्धा वचुका रावणा मारका ह्या पुरे रामान करची काणी न्हय ही पुरे तशी हांगा सामान्य स्त्री वरी सीते हट करता
तेव्हाही समनी अन्यक राम कसला बा इतले ಗೊತ್ತಸುನು ते मायामृग हाडू म्हूण सांगून वतरस हें सम्य रामान करचें म्हूण सांगून आमकां पळय दिसता जाल्यार रामाकय सीतेकय गुत्त आसता तेमान्नी फुल दिवसूची रामान तिगेले छायेक आश्रमा राबयला आनी बद सीतेक अग्निदेवाला पेटयला म्हूण म्हणटाची ते येता मुखारसून न्हू तशी आतां तो राम भावाक आदेश दिता लक्ष्मणाक आनी भांगराचे हिडेसूचे खडग तैल कुर्टा गट्टी बांदून घेता आनी तागेल एक कोदंड बिल्लो धरला दोनी बत्तळी काय फाटी बांदून घेतला आनी भायर वता ते रामान येवचें पळयतना ते जिंकेक मारीच्याक जोर भंय जाता ते कसं करता एक पण निप्पोन बसता एक पण दिसता एक पण निप्पोन बसता एक पण दिसता राम मांद्र खडग धनुस धरून ते जिंके मागशी धांवता ते घडी घडी मागशी पळयता जाल्यार कितले चंद जिंके म्हळ्यार ताजे उजवाडो भांगरा उजवाडो ताज्या आंगाक वज्र रत्न पुराय आसूचे ताजे उजवाडान ते जिंकी खंय आसा ते वनप्रदेश भारीची जगजगीची उजवाड जावन दिसतशिल्ले म्हणटा रामा घडी घडी मागशी गुवन पळयत आशिल्ले जिंके आनी येद्रा धांवतर आशिल्ले एकाक पंत रामान सोडलेले ते आंगा लागना नाशी ताजे आंग एकडे तेकडे बेंड करून धांवत आशिल्ले थंय दुखून रामान लागीं येयले आनी धरता म्हूण जाल्ले कुडले आकाशांत उड्डून थंय दुखून धांवत आशिल्ले एक पंत आंग दिसलें म्हळ्यार एक पंत अन्य घडी खंयची दिसता अन्य घडीन दिसना अशी अदृश्य जाता कसल म्हणून ते रामाक कळना त्या वेळाक एक मुहूर्त येताना एक मुहूर्तांतू म्हळ्यार एक घडी एक मुहूर्त येताना म्हळ्यार एक घडी पळयतना हांगास लागीं दर्या म्हूण दिसलें आनी एक घडी नची दूर खंयची दिसता की अशी ते मारीच्यो रामाक आश्रमा दुखून मस्त दूर थंय व्हरता ते रामू हे जिंकी ह्या मट्टा नंचयता न्हय ताका सुरवेक ते कशी जाल्यार जिंके दोरका म्हूण सांगून वतर आशिल्लो राम मागीर कोप येता ताका भोवन 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 आयास जालो ताका एक रुख्खाचे सावळीन तो राबलो हवा बरलेले रान्ना मृगाचे गुंपा वटो खंयची दूर थंय चमकलो राम राबलो म्हूण पळोवन वापस रामा खेळोचे लाग घेता राम वापस ताका मारो म्हूण बिल्ल बाण धरले कुडले भिवन खंयची धांवता हें पळयतना रामाक जोर कोप येयले आनी हाक सोडवूनच म्हूण सांगून रामान कसं केलें ते मृगा वयरी एक बाण सोडलो ताका गोत्त आशिल्लो मारीच्या कशीची मेगेल जीवन अल्पच म्हूण सांगून तशी ते बाण प्रयोग जाल्ले कुडले तो कितले वयर उडलो म्हूण नाखय ताजे दुखीन आनी व्हडोन दिल्ला हांगा भैरवनाद म्हळ्यार व्हड शब्द तोंडान कोरून ते राक्षसाल शब्द न्हू तो नेलार पडलो मरतना मृगरूप सोडला आत्त रावणान सांगिल्लें उडगस जाता थंय जनशून्य जालेल्या आश्रमा दुखून व्हरता म्हणलेलें आतां कशी हांव मरची मेल्ला रामाल बाणान मरता हांव कृतकृती जालो जाल्यार रावणाला एक उत्तरबद्द करका म्हूण ताका दिसून पळय हेवय रामाली प्रचोदन ताका देवाली प्रचोदना खडे वेळाक लक्ष्मणान आंगेवचे तशी कशी करचे हांवें लक्ष्मणान नानातले मांत्र न्हय रावणान सीते अपहरण करचें म्हूण सांगून दिसून रावणाला आदेश पालन करना अशी वचनच जावं म्हूण सांगून तो कसो करता रामाल म्हण की स्वर बदलाय सीतके आनी हे सीते हे लक्ष्मणा म्हूण सांगून रडतके न्ही दुखला ताका रामान तागेले मर्मस्थळारीची बाण मारला जाल्यार मृगरूप सोणू तागेले व्हड देह जावन तो मारीच पडता जाल्यार तो रामाल स्वरारी सीतेक न्ही लक्ष्मणाक म्हूण सांगून आप्पोन मृत न्हू तो त्या वेळार रामा कळ्ळें हो लक्ष्मणान सांगिल्लें बरी मारीचाले माय हें आत्त सीते लक्ष्मणा म्हूण इत्तिक तर यो सांगून मेलो आतां तें आयकतना मेगेल स्वर म्हूण सांगून सीतेक कळटा की सीते म्हाका कसो जाल्लें म्हूण सांगून भिती कितकी
लक्ष्मणाला वस्त कसं जेवच्या पुरो अशी पुरे जेतना ताका दिसत की ओ जोर भईन जात की रामाक निजावन रामाक असं लय भईन जेवच्या ना तागेले नाटक हें पुरे जाल्यार ताणें दाखोवन घेवचें ताका आपणें मस्त भईन जाल्लें म्हूण सांगून तशी तो आनी एक जिंके मारता तिका दाखोवका न्हय म्हूण सांगून आनी ताजी ते जिंके धरून जनस्थाना आश्रमादी कडेन वता राम आनीच काणी कसं जाता म्हूण पायचे दिसा पळोवया आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता